भाऊ नमस्कार. कुठलं गाव आहे? सुरकुलवाडी. इकडे पिण्याच्या पाण्याची काय सोय? काहीच नाही. टँकर येत असेल ना? टँकर येतोय पण थोडं म्हणजे असं नंतर येतो थोड्या दिवसांनी. उशिरा येतो का? सुरकुलवाडीची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या साधारणतः 47 घरी फक्त. 47 घर. इथे पंकज कंसे यांचा पण टँकर येतो का नाही? त्याला माहीत असतं. भाऊ इकडे पिण्याच्या पाण्याची काय सोय? पिण्याच्या पाण्याचं आता सध्या काही पाणी कमीच आहे, सध्या जास्त पाणी नाही. शासनाचा टँकर येतो? एक पंकज कंसे यांचा टँकर आलता ना 2 वेळा. एकदा. अच्छा. हा हा एकदा कुठला आला. बंधारा आहे? आपला सुरकुलवाडीचा. त्याच्यात पाणी आता आटले. आटलंय पाणी नाही राहिलं काय आता. मग इकडे कपडे धुवायला पाणी, जनावरांना प्यायला पाणी. नाही आता कोणाकडे थोडं आहे तेच. इकडे पिण्याच्या पाण्याची समस्या कधीपासून आहे? आता डिसेंबर एंड पासून त्याच्यानंतर यापासूनच चालू आहे. मग आता पाणी कुठून आणतं? आता हे सध्या आता ज्यांच्या बोर विहिरी ते असं थोडं पाणी निघतंय, दिवसातून 2 हांडे तेवढंच चाललंय. जनावरांना हिरवा चारा? हिरवा चारा नाही कुठंच नाही. वाढेल रानात सुद्धा नाही तर. रानात सुद्धा चरायला हिरवा नाही नाही. जाण्यासाठी आता स्टॉक म्हणजे हिरवा नाही, वाळलेला पण नाही. वाळलेलं पण नाही. मग जनावरांना प्यायला पाणी? प्यायला पाणी असंच थोडं आम्ही साठवलेलं आहे शेततळ्यांनी. असं दिवसातून एकदाच पाणी पाजतो. साठवलेलं पाण्याचं आता ते. दिवसातून एकदाच. जनावरांना पाणी पाजता? हा, मग आता एकदाच पाणीच नाही तर काय करायचं. मग शासनाकडे मागणी का करत नाही? आता मागणी केलेली तर कधीतरी एकदा टँकर येतोय. एकदा चालतं. शासनाचा टँकर इकडे? हा शासक आपल्या ग्रामपंचायतचा येतोय कधी असं दोनदा आलेलं आणि आहे. पंकज कंसे यांच्याकडून त्यांच्याकडून एकदाच आलेलं आहे त्यांचा पण. किती दिवसातून? आता त्याला बरेच दिवस झाले. असेल 10 दिवस झाले असेल. 10-15 नंतर टँकर येत नाही का? नाही अजून आलेलं नाही परत. तुमच्याकडे पंकज कंसे यांचा नंबर आहे? नाही ना, नंबर नाही त्यांचा. इकडे शासनाचा टँकर येतो? नाही ना, इकडे येतच नाही. वाड्याला टँकरच येत नाही. मी गावाकडे गावात- रोज हा, टँकर. कुठल्या गावात? नळवण्यात प्रॉपर बरं नळवण्यात. तुझं काय नाव? माझं नाव अंकुश शांगाळे. बरं तुझं काय नाव? अमर सांगाल. तू शाळेला किती वेळेस? मी शाळा झालेली माझी पूर्ण. मी आता- किती झाली शाळा? माझी 10वी झाली पण मी आता कामाला होतो ना, त्याच्यामुळे आता इथं बरं सध्या तू गावाला बळा आहे. मी 12वी झाली. आता 13वीला ऍडमिशन टाकली. इकडे वस्ती किती आहे? 47 का 51 घरी असे काहीतरी घरी. मग इकडे प्यायला पाणी नाही, पाणीच नाही. मग आता सध्या पाणी पिता कुठलं? काहीतरी करावं लागतं असं. थोडं आता कुठून तरी बोरचं किंवा विहीरचं थोडं कोणाला तरी फार असं असं कोणाची तरी जरा विहिरीला शेतीला तर पाणीच नाही पण शासनाचा टँकर? नाही येतच नाही इकडे. कधीतरी एकदा, दोनदा आलता. महिन्यातून एकदा आलेलं आहे फक्त टँकर. हा. तुम्ही एक कॅमेरावर बोलताय? हो. नाही खरंच आलेलंच नाही टँकर. एकदाच आलेला आहे पंकज कंसे यांचा आणि आपला याचा ग्रामपंचायतचा तिथं 2दा आलेला आहे फक्त. तसा टँकर आलेला नाही इकडे. पियला पाणीच नाही येत ना गाव याचं सरकारी. शासनाचा टँकर येत नाही? नाही येत वाडीला आता याच्यात ते थोडं पाणी शिल्लक आहे, किती दिवस पुरेल? आता हे कधी कपडे धुवायला गायला एवढंच पुरवते का नाही. आता 10-15 दिवस पाणी जाईल फक्त. ऊनच एवढं पाणी रपरप संपत चाललंय. आता इकडे जे वन्य प्राणी आहेत म्हणजे बिबटे असेल, हरण असेल, कासव असेल किंवा लांडगा, कोल्हे, यांना प्यायला पाणी? त्यांना प्यायला पाणी कुठे? आता आपल्याच घरच्या घ्यायला प्यायला पाणी नाही तर त्यांना कुठून पाणी? वन खात्याने काही व्यवस्था वगैरे केली की नाही? नाही, काहीच नाही. तुमच्या गावचा सरपंच कोण आहे? सरपंच अर्चनाताई अर्चना. त्यांचं लक्ष आहे का? पण थोडंफार. थोडंफार आहे लक्ष आता जास्त. थोडंफार लक्ष आहे. आता काय प्रशासक असेल ना ग्रामपंचायतीवर का माहित नाही? एवढं नाही माहिती आम्हाला. इकडे अजून काय काय समस्या आहेत? पिण्याची पाण्याची समस्या आहे. चारा बिरा ते काही आमचे नाहीच. आता पाणीच म्हटल्यावर काही चारा बिरा नाही. म्हणजे ना पाणी, ना चारा. ना चारा, ना रोजगार. रोजगार नाही ते काय रोजगार नाही आहे? काय आता काय कुठं काम येतं. आता दिवसभर जनावर मोकळे सोडतात, यांना काय व्यवस्था करतात? काहीच मोकळी नाही. नाही आता सगळी बांधूनच जागेवरती सगळी. इकडे रानात खायलाच नाही. उन्हात कोण हिंडणार एवढ्या उन्हात त्यांच्या मागे? इकडे बिबटे वगैरे आहे का? ते आहेत ना, पण रात्रीच येतात ते. आता सध्या जास्त हे हा, नाही. ही- उन्हाळा चालू झाला. इकडे अजून काय काय समस्या आहेत? ते एवढेच समस्या आहेत. आता पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. मागणी काय काय? मागणी आणि मागणी एवढी का पाणी आता जोपर्यंत पाऊस होत नाही तेवढं पाणी पुरवा होतं एवढं. का पिण्या पाण्याची लय अवस्था पण आपल्या सुरकुलवाडीसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर अजून शासनाचा आलाच नाही. सुरकुलवाडीला शासनाचा पिण्याचा टँकर आला नाही पिण्याच्या पाण्याचा? नाही. मग कोणाचा येतो? फक्त पंकज भाऊचा आला होता. 1 का 2 वेळा आला होता. आता सध्या तुमच्या अडचणी काय काय आहेत? हा? सध्या तुमच्या अडचणी काय आहेत? अडचणी स्पीकरवर नाही का? हा आवाज नाही. एवढाच आवाज. त्यांना सांगा ना त्यांच्या अडचणी काय काय आहेत. हॅलो.
हा अडचणी काय काय आहेत आपल्यात ते विचारतात आता सध्या. आमची सर्वात मोठी अडचण पिण्याच्या पाण्याचीच आहे म्हणा सध्या. पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. जनावरांना चारा चारा पण नाही. चाऱ्याची पण आहे आणि पिण्याच्या पाण्याची पण अडचण आहे. शासनाकडे काय मागणी? शासनाक आमची एवढीच मागणी असेल, पिण्याच्या पाण्याची आमची सोय व्हावा आणि चाऱ्याची, जनावरांची चाऱ्याची सोय. ठीक, धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.